हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 95. मोबाईल. अविरा स्वतःशीच पुटपुटली आणि स्वतःचा मोबाईल शोधू लागली. मोबाईल टीपॉयवर होता. तिने मोबाईल हातात घेतला, पण त्याखाली एक कागद होता ज्यावर मजकूर लिहिलेला होता. तिने हातात तो कागद पकडला आणि त्यावर लिहिलेला मजकूर ती वाचू लागली. आता पुढे. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. तू झोपेत असताना खूप क्यूट दिसत होतीस, म्हणून तुला उठवावंसं नाही वाटलं मला. मी वीककडे जातोय तुझी बॅग आणायला. खरं तर तुलाच घेऊन जाणार होतो, पण फक्त टी शर्टवर तू माझ्यासमोर यायला लाजतेस, मग वीकच्या घरी कसं काय येणार? हा विचार करून वीकच्या घरी मी एकट्यानेच जायचा विचार केला. सगळं काही अचानक ठरलं, म्हणून जर काल रात्रीचं ठरलं असतं तर तुला रात्रीच बोललो असतो. तुझा ब्रेकफास्ट मी स्वतः बनवून आपल्या रूममध्येच ठेवले. गॅलरीत जाऊन बघू शकतेस. फ्रेश हो आणि ब्रेकफास्ट करून घे. मी लवकरच येतो. लव्ह यू. मिस्टर सोलमेटने लिहिलेल्या पत्रातील प्रत्येक शब्द वाचताना अविराचं हृदय धडधड करत होतं. पत्र हातात पकडत तिने गॅलरीच्या दिशेने धाव घेतली. एक छोटासा डायनिंग टेबल अगदी सुंदररित्या सजवला होता. डायनिंग टेबलवर सुद्धा एक चिठ्ठी युगने तिच्यासाठी लिहून ठेवली होती. हॅलो स्वीटहार्ट, होप सो तू फ्रेश झाली अशी. मला कुकिंग अजिबात येत नाही. ब्रेड बटर बनवता येतं फक्त, बाकी काही नाही. मी तुझ्यासाठी फ्रूट्स कट करून ठेवलेत आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलाय. माझे मित्र मला बोलतात की मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक चांगलं बनवतो. तुला आवडतं का बघ. एन्जॉय युअर ब्रेकफास्ट. लव्ह यू. युगने लिहिलेली दुसरी चिठ्ठी वाचून अविराच्या ओठांवर छानसं हसू उमटलं. स्वप्नात बघितलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत असं तिला भासत होतं. आपल्यासोबत जे काही घडतंय त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. युगने लिहिलेल्या पत्रावर अविराने हलकेच ओठ टेकवले आणि ते स्वतःच्या हृदयापाशी कवटाळून धरलं. थोड्याच वेळात ती फ्रेश व्हायला निघून गेली. युग डॉक्टर विकल्पची वाट बघत त्याच्या दाराबाहेरच उभा होता. डॉक्टर विकल्प हॉस्पिटलमधून काही आला नव्हता, म्हणून युगने पुन्हा त्याला फोन केला. वीक, 5 मिनिटं झाली का नाही तुझी? युगने कंटाळतच त्याला कॉल करून विचारलं. तुझ्या मागेच उभा आहे, डॉक्टर विकल्प म्हणाला. तसं युग पटकन मागे वळला. जरा धीर नाही, बॅग दिली असती मी पाठवून. खिशातून किल्ली काढत डॉक्टर विकल्पने दरवाजा उघडला. अनोळखी लोकांकडे बॅग का देऊ? तू सकाळी घरी येऊन बॅग घेऊन जा. उगाच पोट दुखते म्हणून कारण देऊ नकोस, असा डायलॉग मला कोणी मारून दाखवला? डॉक्टरच्या विकल्पाच्या मागोमाग येत युगने विचारलं. तुला पण माहितीये मी डायलॉग मारत होतो तरी वेडेपणा करत इथे आलास? सोफ्यावर अंग टाकतच डॉक्टर विकल्पने म्हटलं आणि डोळे मिटून तो खूप वेळ तसाच बसून राहिला. एवढं दमल्यास तरी पुन्हा क्लिनिकमध्ये जायचं असेल ना तुला? युगने विचारलं. बरं झालं आठवण करून दिलीस. मी फ्रेश होऊन येतो, इथेच थांब. असं म्हणत डॉक्टर विकल्प युग समोरून निघून गेला. मित्राची वाट बघत युग तिथेच बसून राहिला. कलियुगा, नुसतं बसून टाइमपास करण्यापेक्षा माझ्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनव, पण त्याआधी वॉश युअर हँड फर्स्ट. बाथरूम मधूनच डॉक्टर विकल्पचा आवाज आला. युगने डॉक्टर विकल्प सोबत जास्त हुज्जत घातली नाही. मित्राचे छोटे मोठे हट्ट पुरवायला त्याला सुद्धा आवडायचं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायला तो किचनमध्ये गेला. मिल्कशेक बनवून युगने डायनिंग टेबलवर ठेवला. डॉक्टर विकल्पची वाट बघत तो तिथेच बसून राहिला. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं, तसं त्याने अभिमन्यूला फोन फिरवला. बिझनेस संदर्भात अभिमन्यू सोबत फोनवर बोलणं त्याचं सुरू होतं. टिंग टॉंग. दारावरची बेल रिंग झाली. अभिमन्यू सोबत बोलतच युगने दरवाजा उघडला. दारात अंगदला बघून युगला आश्चर्य वाटलं. मोबाईल कानापाशी तसंच धरून तो एकटक अंगदकडे बघत होता. असं बघत काय बसलाय? सेफ्टी डोअर उघड.
अंगद म्हणाला तसं युगने दरवाजा उघडून अंगदला आत घेतलं. अभिमन्यू, तुला मी जे सांगितलं त्या कामाला लाग आणि तुझे जे काही डाऊट आहेत ते डॅडीला विचार. मला अजून एक आठवडा तरी लागेल ऑफिस जॉईन करायला. मी बिझी आहे आता. अभिमन्यूला कारण देतच युग म्हणाला. पण युग, अभिमन्यूला त्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तर मिळेपर्यंत तो युगचा पिच्छा सोडणार नव्हता. अभिमन्यू सोबत बोलत युग डॉक्टर विकल्पच्या रूम मध्ये शिरला. अभिमन्यू सोबत बोलला आटपून युग अंगद समोर येऊन बसला. थँक्यू फॉर दिस मिल्कशेक. रिकामा मिल्कशेकचा ग्लास युग समोर ठेवताच अंगद म्हणाला, तू घरी रेस्ट करायचं सोडून इथे काय करतोयस? युगने अंगदला विचारलं. हा प्रश्न मी तुला पण विचारू शकतो ना. मी विचारला का? मला तुला इथे बघून प्रॉब्लेम नाही झाला तर तुला का प्रॉब्लेम होतोय? तुला पण मला इथे बघून प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. अंगदने दिलेलं उत्तर ऐकून युगने रागीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि डॉक्टर विकल्पसाठी पुन्हा ज्यूस बनवायला तो किचन मध्ये आला. अंगद सुद्धा त्याच्या मागोमाग किचन मध्ये शिरला. अंगदचं नक्कीच काहीतरी बिनसले हे युगला दिसत होतं, पण तो त्याच्यासोबत बोलणं टाळत होता. विक काही बोलला का तुला? न राहून अंगदनेच विचारले. तसं खूप काही बोलतो तो, जसं तो थोड्या वेळापूर्वी बोललास अगदी तसंच. मुळात तुम्हा दोघांना नीट बोलताच येत नाही. असं म्हणत युगने मिक्सर फिरवला. युगचा मिक्सर फिरून होईपर्यंत अंगद त्याच्याच शेजारी उभा राहून स्ट्रॉबेरी खात होता. युग मात्र नजरेत राग आणतच अंगदकडे बघत होता. अंगद मात्र स्ट्रॉबेरी खाण्यात व्यस्त होता. स्ट्रॉबेरी खात खात त्याने युगच्या गालावर मारलं. युगने मिक्सर बंद केला आणि गालावर हात धरून अंगदकडे पाहू लागला. मला का मारलंस हे कळेल? युगने विचारलं. काल तू मारलेलंस ते रिटर्न केलं. तू मला थँक्यू बोलायला हवं की मी हळू मारलं म्हणून. अंगद युगला बाजूला करत युगने बनवलेला मिल्कशेक पुन्हा स्वतःच्या ग्लासमध्ये ओतलं. वीकसाठी पण ठेव, युग त्याला म्हणाला. तू दुसरं बनव. अंगद उत्तरला. व्हॉट डू यू मीन दुसरं बनव? सगळ्या स्ट्रॉबेरी तू संपवल्यास. युगने कमरेवर हात ठेवतच अंगदला विचारलं. आय डोंट नो, कसं बनवायचं ते तुझं तू बघ. अंगदने उत्तर दिलं. तू त्रास द्यायला इथे आलायस? युगने विचारलं. तेव्हा स्वतःचे ओले केस पुसत डॉक्टर विकल्प तिथे आला. आता हा पेशंट इथे काय करतोय? डॉक्टर विकल्पने विचारलं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक पितोय. बिग स्ट्रॉबेरी संपल्यात आणि मिल्कशेक सुद्धा संपत आले. अंगदवर कटाक्ष टाकतच युग विकल्पाला म्हणाला. तिकडे अंगद मात्र स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा आनंद घेत होता. जास्त पिलास तर सर्दी होईल. टाके अजून ओले आहेत. शिंकताना खोकताना दुखत राहील. असं म्हणत डॉक्टर विकल्पने अंगदच्या हातून ग्लास काढून घेतला. थँक्यू युग. ग्लास रिकामा करतच डॉक्टर विकल्प म्हणाला. थँक्सची गरज नाही, मला ऑमलेट बनवून दे. आय एम हंग्री. ओठांवर स्मित आणतच युग म्हणाला आणि हॉलमध्ये येऊन बसला. मला पण, बट मला हाफ फ्राय. ब्रेडला बटर थोडं जास्त लाव. कंजूशी नको करूस आणि ब्रेड थोडं क्रिस्पी ठेव. डॉक्टर विकल्पचे गाल ओढतच अंगद म्हणाला आणि युगच्या शेजारी येऊन बसला. तुला खरंच हा काही बोलला नाही? अंगदने गंभीरपणेच विचारलं. तू कशाबद्दल बोलतोयस ते कळेल का? युगला काही कळत नव्हतं. हेच की हा लग्न करतोय. अंगदकडून असं काही ऐकून युगला पुन्हा एक आश्चर्याचा धक्का बसला. तोंड उघडं ठेवतच तो डॉक्टर विकल्पकडे बघत होता. अंगदने युगच्या हनुवटीला खालच्या बाजूने प्रेस करतच वर ढकललं. तसं युगचे दोन्ही ओठ एकमेकांना चिकटले. अंगदने दिलेली बातमी ऐकून युगच्या घशाला कोरड पडली. टीपॉयवर असलेला पाण्याचा ग्लास त्याने रिकामी केला. तू अशी रिॲक्शन दिलीस म्हणजे तुला याबद्दल काहीच माहिती नाही. अंगदने दबक्या आवाजातच युगला विचारलं. तेव्हा युगने नाही म्हणून मान डोलवली. मला पण काल संध्याकाळी कळलं. आज घरी सगळे झोपलेत हे बघून मी घरातून बाहेर पडलो. मित्र असून एवढी मोठी गोष्ट याने लपवली आपल्यापासून. अंगद चेहऱ्यावर राग आणतच म्हणाला. तुला ही न्यूज कोणी दिली? युगने सुद्धा दबक्या आवाजातच विचारलं. डॉक्टर विकल्पला आपलं बोलणं ऐकू जाणार नाही याची काळजी दोघेही घेत होते. काय होईल पुढील भागात
खरंच विकल्पने लग्न करण्याचा विचार केला असेल का? कळेलच आपल्याला पुढील भागात. धन्यवाद.